हाय. पैसा मोठा आहे की माणुसकी? काय वाटतं तुम्हाला? कारण जसा पैसा जरुरी आहे ना, सगळ्या सुखसुविधा आपल्या पूर्ण होणार आहेत. या पैशाने मान सन्मान, आदर सत्कार सगळं काही आपण हासिल करतो या समाजात जगताना, जीवन जगताना. पण खरंच माणुसकी तेवढीच मोलाची आहे, तेवढीच गरजेची आहे. कारण कधी कधी खूप मोठी धनदौलत आपल्याकडे आहे, खूप मोठा पैसा आपल्याकडे आहे, पण माणुसकी नसेल आणि माणसासंगती माणसासारखा जर आपण जगलो नाही, तर नक्कीच कुठेतरी तो पैसा कमी पडला असं आपल्याला जाणवेल. एक दिवस असा येतो की सगळी धनदौलत आपल्याकडे आहे, पण माणसाची आपल्याला गरज आहे आणि माणूस नाही आहे आपल्याजवळ. त्याच्यासाठी आपल्याला तेव्हा किंमत कळते की माणुसकी गरजेची आहे आणि माणसंही मोलाची आहेत. तर खरंच मित्रांनो, ही जी माणुसकी आहे ती प्रत्येकाने मिळवली पाहिजे. एक स्टोरी आहे दोन मित्रांची. एका गावात दोन मित्र होते, लहानचे मोठे झाले, शिक्षणासंगती झाले. एकाची परिस्थिती नव्हती एवढी की पुढे तो शिकेल, त्याचं शिक्षण बंद झालं आणि तो गावातच थांबला. पण दुसऱ्याची परिस्थिती इतकी छान होती, तो पुढे शिकला, बाहेरगावी गेला, मोठ्या डिग्र्या हासिल केल्या त्याने. आणि झालं काय, तो गावी एक दिवस येतो, बिझनेसमॅन बनून येतो मोठा. आणि त्याला खूप अर्जंट 2 लाख रुपये आज भरायचे असतात. आणि आज भरून त्याचं जे होमवर्क असतं त्याच्यामध्ये त्याला उद्या सकाळी लगेच करोड रुपये यायचे असतात. त्याचा तो प्लॅन सक्सेस झाल्यावर त्या कामाचा. तर तो बोलतो मला आत्ताच 2 लाख रुपये हवेत. मग तो खूप बेचैन होतो, परेशान होतो, त्याला लगेच मिळत नाही. मग तो बोलतो की मित्राला सांगतो की असं असा माझा प्रॉब्लेम आहे. तर मित्र बोलतो की ठीक आहे, तू जाऊन आरामशीर झोप, उद्या सकाळी बघूया. तर तो बोलतो की तू काय बघणार आहेस, तू गावात आहे, तुझं कमी शिक्षण आहे, तू काय 2 लाखाची मला मदत करणार आहेस का? तो बोलतो उद्या बघू रे, तू आज निवांत झोप. आणि जेव्हा सकाळ होते तर हा गावचा मित्र 2 लाखांनी भरलेली बॅग घेऊन त्या मित्राच्या घरी जातो, बिझनेसमॅनच्या. आणि दार ठोकतो आणि त्याच्या हातामध्ये ते 2 लाख रुपये देतो, म्हणतो घे. तेव्हा तो बिझनेसमॅन बोलतो, अरे मी गावभर फिरलो रे हे 2 लाख रुपये मागायला, मला कोणीच नाही दिले, तू कसा काय घेऊन आला? तर तो बोलतो, अरे तू शिक्षण करत होता, बाहेरगावी राहायला, मोठा बिझनेसमॅन झाला, पण मी या गावात राहून प्रत्येकाच्या सुखादुखात पडून इतकी माणुसकी कमवली की मी ज्या दारात काल जात होतो पैसे मागायला, त्या लोकांनी मला पैसे दिले आणि 2 लाख रुपये माझ्याकडे खूप लवकर गोळा झाले. तर जशी आपल्याला ह्या धनदौलतीची, पैशा पाण्याची गरज आहे, तेवढीच एवढी माणुसकी आपल्याला कमवता आली पाहिजे की वेळ आलं की माणसाला माणूस म्हणून आपल्याकडे कोणी उभं राहिलं पाहिजे, सुखादुखात पडलं पाहिजे. हे शिकता येईल या स्टोरीमधून. तर दौलत गरजेची आहे.